नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. सरकारी संरक्षण शेअर्सने अवघ्या 3 दिवसात दिला 32% नफा. दीर्घकाळात मजबूत राहण्याची शक्यता. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक दिन साजरा. पुणे जिल्हा परिषदेत विविध डिजिटल उपक्रमांचा शुभारंभ. ट्रू रियालिटीचा ट्रू मिडॉल्स प्रकल्प पुण्यातील कोंढवा येथे लॉन्च. 15 मजली 4 टॉवर्स, 2 आणि 3 BHK स्मार्ट घरे उपलब्ध. आणि सिल्लोडमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा. आता पाहूयात सविस्तर वृत्त. सरकारी संरक्षण कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेडच्या शेअर्सने सलग तिसऱ्या दिवशी मोठी उसळी घेतली आहे. BSE वर आज शेअर 8.38% वाढून 2547.25 रुपयांवर पोहोचले. फक्त 3 कामकाजाच्या दिवसात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 32% परतावा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 352 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना काळात कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या 42 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ फलकाचं अनावरण करण्यात आलंय. तसंच जिल्हा परिषदेत विविध डिजिटल उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली आहे. मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आज शिवराज्याभिषेकाला 6 जूनला 352 वर्ष झाली आणि हा दिवस राज्यामध्ये आमच्या सरकारने उत्साहाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तोच कार्यक्रम आज जिल्हा परिषदेमध्ये होता. आम्ही सगळेजण त्याला उपस्थित होतो. आता आज आम्ही जिल्हा परिषदेमध्ये संकेतस्थळ हे NICच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेलं आहे आणि ते आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांच्यासाठी, ग्रामस्थांच्यासाठी आपण आज ओपन केलेलं आहे. त्यांना सुलभ वापरण्याच्या करता उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अलीकडच्या काळामध्ये AIचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, कृत्रिम बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणावर सगळ्या जगामध्ये चाललेला आहे. आपला भारत देश पण त्याच्यात मागं नाही. भारत देशाने पण त्यात पुढाकार घेतला आहे, आपल्या महाराष्ट्राने पण घेतला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही इथं इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टम यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या जे काही बांधकाम आहेत, बऱ्याचदा आमच्याकडे तक्रारी करतात, आपण बातमीदार आहात, आपण पत्रकार आहात, आपल्यालाही माहिती आहे की कधीकधी चुकीच्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे ह्या बांधकामाची माहिती एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध झाली तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो आणि त्यामधून अंदाजपत्रक, मोजमाप, वर्क ऑर्डर, बिलिंग अशा प्रकारची सोय त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. पुणे ट्रू रियालिटी या तंत्रज्ञानावर आधारित रिअल इस्टेट कंपनीने पुण्यातील कोंढवा येथे आपला नवा निवासी प्रकल्प ट्रू मिडॉल्स लॉन्च केलाय. या प्रकल्पात 15 मजली 4 टॉवर्स असून त्यामध्ये 2 आणि 3 BHK स्मार्ट घरे उपलब्ध आहेत. कंपनी लवकरच मुंबई मार्केटमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती ट्रू रियालिटीचे संस्थापक सुजय काळेले यांनी दिली आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत ट्रू मेडोज आमच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लॉन्चला. आम्ही हा प्रकल्प कोंढवा पुण्यामध्ये डेव्हलप करतो आहे. हा प्रकल्प 3.25 एकर लँडवर डेव्हलप होतो आहे, ज्याच्यामध्ये थीम आहे दुबई इन्स्पायर्ड लिव्हिंगची, की ज्यामध्ये दुबईमध्ये जे सगळं आज एक चांगलं लिव्हिंग एन्व्हायरमेंट क्रिएट झालं आहे ते आपण पुण्यातल्या कस्टमर्ससाठी कसं रिक्रिएट करू शकतो, या एका आमच्या ध्येयाने आम्ही हा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. ज्यामध्ये 4 टॉवर्स आहे आणि 335 टोटल अपार्टमेंट्स आहे, 2 and 3 बेडरूम अपार्टमेंट्स. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वच पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला. या प्रसंगी आमदार सत्तारांनी उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा येथे दरड कोसळली आहे. गेल्या 2 दिवसापासून सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे घाट रस्त्याला दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलंय. किल्ले अजिंक्यतारा येथे संध्याकाळच्या सुमारास ही दरड कोसळली आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दगडमाती रस्त्यावर आली आहे. बातमीपत्रात वेळ झाली. छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.
तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती महानगरपालिकेत घंटागाड्या चालकांनी आपल्या सर्व घंटागाड्या पालिका परिसरात लावून बेमुदत आंदोलन सुरू केले. गेल्या 8 महिन्यांपासून महानगरपालिकेने मानधन दिलं नसल्याने घंटागाडी चालकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडल्यानं त्यांनी आंदोलनाचं हत्यार उचललंय. आज सकाळपासून अमरावती शहरातील दररोज उचलण्यात येणारा कचरा उचलला गेला नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले. और पिछले 8 महीने से हमको पैसे नहीं मिले और हमारी मांगनी भी ऐसी नहीं है कि हमको पूरे पैसे देंगे. सिर्फ 2 महीने के पैसे मांग रहे हैं. 2 महीने के पैसे इसलिए मांग रहे हैं कि पेट्रोल, डीजल, ये गाड़ी की किस्ता ये सब पेंडिंग पड़े हुए हैं. EPF, प्रोविडेंट फंड है, ESIC, EPF फंड, ये सब हमको भरना पड़ता है. अब ज़्यादा अनलीगल तो हम मांग ही नहीं रहे कि हमको पूरे पैसे देंगे. 2 महीने के पैसे भी आश्वासन दे बाद भी हमको पैसे होनी विषय चालू है. उनका भी बोलना है अभी व्यवस्था पैसे की है नहीं, एक बिल देते करके भूमिका कि हमको एक ही बिल ज़्यादा मांग रहे हैं. हमको तो काम ही करना है, हमारी तो रोजी रोटी है नहीं, हमको काम ही करना है. हमको कोई प्रशासन से अड़के लेना नहीं है, कोई हमको ज़्यादा के काम नहीं करना है. हमको प्रामाणिकपणे काम करना है. पर हमारा दुखा सुखा तो हम किसको आयुक्त साहब को बोलेंगे ना, किसको बोलने वाले. पैसे अब क्या 2 दिन तो छुट्टी आ रही, आंदोलन तो जारी रहेगा. क्योंकि हमारी किस्त गाड़ी की नहीं गई तो ये लोग उठा लेंगे हमारी गाड़ी. यहाँ सेफ तो भी रहेंगे हमारी गाड़ी. बाकी कोई ऐसा हमारा अनलीगल कोई मांगनी है नहीं और अनलीगल हम कोई चीज़ करनी है. बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केज आगाराला अखेर डेपोचा दर्जा मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री यांनी याबाबत निर्देश दिले असून यामुळे केज तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केज विकास संघर्ष समिती आणि स्थानिक नागरिकांकडून या आगाराचे डेपोमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी सातत्याने मागणी केली जात होती. शहरामध्ये बस डेपो व्हावा यासाठी केज विकास संघर्ष समिती गेली अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे. अनेक आंदोलनं केली, रस्ता रोको झालेले आहेत, त्याचबरोबर उपोषणही झालेले आहेत. विशेषतः माझे सहकारी शेषराव घोरपडे आणि नासेर मुंडे सतत या चळवळीत सोबत आहेत. आम्ही एक सध्याचा प्रयत्न म्हणून परवा मुंबईला हे शिष्टमंडळ पाठवलं होतं. शेषराव घोरपडे आणि नासेर मुंडे हे दोघेही केज विकास संघर्ष समितीच्या वतीने गेले होते आणि आम्हाला सांगताना खूप आनंद आहे. केजचे भूमिपुत्र आणि मंत्रालयामध्ये विधिमंडळाचे जे पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत दिलीपराव सपाटे यांच्या माध्यमातून प्रतापराव सरनाईक यांची भेट घेऊन, जे की राज्य परिवहन मंत्री आहेत महाराष्ट्राचे, भेट घेऊन हे निवेदन दिलं आणि त्यांनी याच्यावर एन्डॉर्समेंट दिलेली आहे. त्यांनी
राज्य परिवहन मंडळाच्या प्रशासनाला तात्काळ आदेश करून केजला डेपो होण्याबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे आदेश तोंडी आणि लेखी दोन्ही दिलेले आहेत. भंडाऱ्याच्या आड्याळ पोलीस ठाणे हद्दीतील 2 वेगवेगळ्या गावात 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री या प्रकरणी आड्याळ पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक पीडिता ही 7 वर्षाची असून काल ती घराच्या पोर्चमध्ये खेळत असताना दुपारी 30 वर्षीय नराधमानं तिला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय. तर दुसरी घटना 14 वर्षीय मुलीसोबत घडली आहे. बोरगाव येथील 21 वर्षीय आरोपी अभय धुर्वे याने 14 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी आड्याळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी अभय धुर्वे याला देखील अटक केली आहे. यवतमाळच्या पुसद येथे 500 रुपयांच्या बनावट नोटा बनवणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 1,91,000 रुपयांच्या चलनी नोटा जप्त केल्या असून 4 जणांना अटक केली आहे. भाड्याच्या खोलीत वास्तव्य करणारा राजकुमार पारधी हा अन्य चौघांच्या मदतीने नकली नोटा छापत होता. या टोळीकडून 500 रुपयांच्या 117 बनावट नोटांच्या आकाराचे कोरे कागदी बंडल, केमिकलच्या बॉटल, केमिकल मिश्रित काळसर कागद असा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. केज शहरातील रमाईनगर येथील फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी थेट केज तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. संबंधित फेरफार प्रशासनाकडून अद्याप रद्द करण्यात आलं नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित नागरिकांना ताब्यात घेतले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सर्वांची एक बैठक होऊन सविस्तर याचा मार्ग काढला जाईल असा आम्हाला पोलीस प्रशासनाला या सर्व प्रकरणात तोडगा काढला. त्याबद्दल आम्ही वैभव पाटील साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी आम्हाला या सर्व प्रकरणात एक तोडगा काढण्याची आणि मदतीची भूमिका पाटील साहेबांनी घेतली. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तहसील प्रशासनाला आणखी विनंती करतो, या प्रकरणात जर आम्हाला 12 तारखेला जर आमचा प्रश्न मार्गी नाही लागला तर हे आंदोलन शेवटचं आहे असं समजू नये. त्यानंतरही या केज शहरामध्ये चळवळीचं वातावरण आहे आणि ही केजची भूमी आंबेडकरी चळवळीची भूमी आहे. इथं कोणतंही आंदोलन व्यर्थ जात नाही. बारामती शहर पोलिसांनी मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या तब्बल 90 सीलबंद बाटल्यांच्या इंजेक्शनचा अवैध साठा पकडलाय. बारामती शहरातील भिगवण रोडवरील एलिट जिम समोर उभ्या असलेल्या एका क्रेटा कारमधून पोलिसांनी हा साठा हस्तगत केला असून व्यायामशाळेत शरीर सौष्ठव करणाऱ्यांना या इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी तन्मय बनकर याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून त्याचा मित्र राहुल उघाडे हा फरार झालाय. या प्रकरणाची कसून चौकशी बारामती शहर पोलीस करतात. जालन्यात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला गेला. जालन्यातील शिवभक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाइम बुलेटिन